कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टर राजाध्यक्ष, फ्रँकली स्पीकिंग हा प्रश्न पैशांचा नाहीये, हा एथिक्सचा प्रश्न आहे। पेशंट आता फक्त व्हेंटिलेटरमुळे जिवंत आहे। आपण सगळ्यांनीच खूप वाट पाहिली। डॉक्टर कळतंय मला, पण डोंट यू थिंक आपण आता डिसिजन घ्यायला हवा? 7 वर्ष झाली हवं, आता अजून किती वाट बघणार आहात? या व्हेंटिलेटरमुळे कुठल्या तरी गरजू पेशंटला जीवनदान मिळू शकतं। डॉक्टर कोणत्या तोंडाने सांगू की यांचे व्हेंटिलेटर काढा? आता तुम्हीच म्हणालात ना, जर का यांचं व्हेंटिलेटर काढलं तर या जिवंत नाही राहू शकत। हो, मला कळतंय तुमच्यासाठी हा डिसिजन घेणं सोपं नाहीये, पण यांचे आमच्यावरती खूप उपकार आहेत। आज माझ्या घरात सुख समाधान आहे, प्रसन्न वातावरण आहे, ते माझ्या 2 नातींमुळे। पण त्या 2 नातींना जीवदान इंद्राणीमुळे मिळाले। आजवर यांनी असे मोठे निर्णय घेतले, त्यामुळे आम्ही आज अनेक अडचणींवर मात करू शकलो। आणि आज तुम्हीच मला यांच्या जीवन मरणाचा निर्णय घ्यायला सांगताय, कठीण आहे माझ्याकरता। मिस्टर राजाध्यक्ष, मी तुम्हाला एवढंच सांगतोय की तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा। हा, तुम्ही वेळ घ्या, पण योग्य तो डिसिजन घ्या, एवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय। अद्वैत बोल। बाबा ईशाला आता पुन्हा संकेत आला होता। काय? अरे अद्वैत, काय दिसलं संकेतात? ती म्हणत होती, तिला दिसलं की डॉक्टर एका बाईच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतायत आणि त्यानंतर ती बाई, बाबा हा संकेत इंद्राणी हत्यांबद्दलचाच असू शकतो। आम्ही हॉस्पिटलला पोहोचतो, तुम्ही पण लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचा बाबा। अरे मी हॉस्पिटलमध्येच आहे। काय? आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे इथं काही नाहीये, सगळं व्यवस्थित आहे। अरे मी इंद्राणी समोरच आहे। तुम्ही काम करा, तुम्ही घरी पोहोचा, आपण घरी आल्यावरती बोलू। ठीक आहे। मिस्टर राजाध्यक्ष, काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? हां, ओके। येतो मी। जस्ट अ मिनिट, ही फाईल तुमच्याकडे असू दे। काय झालं? इतर बाबा हॉस्पिटललाच आहेत। ते म्हणाले इंद्राणी हत्या एकदम ओके आहेत। बाबा म्हणाले तुम्ही घरीच या, आपण घरीच बोलूयात म्हणून। आई, काही झालं इंद्रायणी यांचीला? काय नाही झालं बाळाचीला? मला त्यांना भेटायचं, आम्ही एकदा तरी पण नाही भेटलो त्यांना ना। हो, आम्ही कधीच नाही बघितलं त्यांना, मला एकदा तरी बघायचं आहे। हो बाळा, आपण लवकर जाऊया ना त्यांना भेटायला। हो, मिस्टर राजाध्यक्ष, मी तुम्हाला एवढंच सांगतोय की तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा। डोंट यू थिंक आपण आता डिसिजन घ्यायला हवा? पेशंट आता फक्त व्हेंटिलेटरमुळे जिवंत आहे। एक आजी होती, तुझ्या तोंडावर मास्क लावलेलं, ते डॉक्टर काकांनी काढलं आणि पकडून गेले। अरे सगळे शांत का बसलात? कुणीतरी काहीतरी बोला, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। मित्र अद्वैत, मान्य आहे, हा निर्णय कठीण आहे, पण तुम्ही काय विचार केलाय?
यात विचार काय करायचा बाबा? जे गेली 7 वर्ष आपण केलं नाही ते आताही करायचं नाही. तुम्ही कळवा ना डॉक्टरांना की आपली परवानगी नाहीये, व्हेंटिलेटर नाही काढायचं आहे. इंद्राणीच्या अशा जिवंत असण्याला काही अर्थ आहे का? जोपर्यंत व्हेंटिलेटर चालू आहे तोपर्यंत ते जिवंत आहेत. पण जिवंत आहेत ना बाबा, तीच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या लढतायत. जर त्या लढतायत तर मग आपण त्यांचं आयुष्य संपवणारे कोण आहोत? तसं नाहीये नेत्रा. ऐका, आता चर्चा नको, निर्णय घेण्याची वेळ आहे प्लीज. तेजस, पण मला मुळात हे कळत नाहीये, बाबा हा प्रश्न घेऊन घरी आलेच का? त्यांनी तिकडच्या तिकडेच डॉक्टरांना सांगायला हवं होतं ना. आता हा निर्णय मी एकटा कसा घेणार होतो? हा निर्णय सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे. पर तू मला सांग, अजून किती दिवस थांबायचे आपण? बाबा, पण इतकं सोपं आहे का हे सगळं? आपल्या माणसाने श्वास घ्यायचा की नाही असं आपण असं कसं ठरवायचं? असं कसं ठरवायचं व्हेंटिलेटर काढायचं की नाही? नेत्रा, मला त्रास होत नसेल का ग? जरी इंद्राणी माझी सावत्र बहीण असली तरी त्यांच्याबद्दल मला आपुलकी वाटते, तुला माहिती आहे. पण 7 वर्ष झाली नेत्रा, त्यांना होणारा हा त्रास आपण नाही बघू शकत, नाही सहन करू शकत. आणि जरा विचार करा ना, त्यांना किती त्रास होत असेल. मला असं वाटलं की हे सगळं थांबावं, त्यांना का म्हणून शिक्षा भोगायला लावायची. बाबा, म्हणून काय मारून टाकायचं त्यांना, खून करायचं त्यांचं? अरे अद्वैत, तू काय बोलतोयस? एक व्यक्ती गेली 7 वर्ष मृत्यूशी झुंज देते आणि आपण एक बटन बंद करून तिला मारून टाकायचं म्हणजे खूनच ना? अद्वैत, बाबा, मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय ते, तुम्ही प्लीज समजून घ्या. हो बाबा, ती देवी आईची मुलगी आहे. त्यांचं काय होणार हे फक्त देवी आईच ठरवेल. आणि इथून पुढे हा विषय घरात नको. का का विषय का नको? म्हणजे आमच्या मताला या घरात काही किंमत नाहीये का? महत्व नाहीच आहे का? आधी सगळ्यांच्या मताला किंमत दे. आणि आपण कुटुंब म्हणून बोलतोय ना. तुम्हा दोघांना कळत कसं नाहीये? इंद्राणीनं आयुष्यभरात त्रास भोगलाय, सहन केलाय, असूनही भोगते तो त्रास. त्यांची या त्रासातून मुक्तता करायला नको का? बरोबर आहे भाऊजी तुमचं. इंद्राणी ताईंना निदान सुखाने श्वास तरी सोडू दे. मला पण पटतंय. आपण व्हेंटिलेटर काढायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.